आम्हा नाही जाती भेद, स्वामी नामी धरू छंद. अलक निरंजन पंथ, तेथे आमची सर्व जात. आमचा अवधूत बाणा, त्याचा धनी स्वामी राणा. त्रैलोकी लावू झेंडा, स्वामी अवधूत पवाडा. खरी खरी ही फकीरी, स्वामी सूत सांगे थोरी. एके दिवशी एक अगडबंब संन्यासी अक्कलकोटमध्ये आला. त्याला जेव्हा समजलं की अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज म्हणून कोणते आहेत, तेव्हा तो थेट स्वामी महाराजांकडे गेला आणि स्वामी महाराजांवरती त्यांनी आपल्या काळ्या विद्येचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पण जशी स्वामी महाराजांची आणि त्यांची नजरानजर झाली, तसं हे संन्यासी स्वामी महाराजांना पूर्णतः शरण गेले. आणि फक्त शरणच गेले नाहीत, तर त्यांचे सेवेकरी आणि त्यांचा सगळा लवाजमा जो काय होता तो त्यांनी माघारी पाठवला आणि एकटे स्वामी महाराजांच्या सेवेत राहिले. हे संन्यासी कोण, कुठून आले, त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व काय होतं, स्वामी महाराजांच्या बरोबर त्यांचे काही असे प्रसंग आहेत, त्या सर्वांचं आपण आज स्मरण करणार आहोत. श्री स्वामीराज माऊली. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत करतोय. भक्त मंडळी, स्वामी महाराजांच्या अक्कलकोटामध्ये जे कोण स्वामी महाराजांकडे येत असत, त्यातले काही लोक जी होती ही महाराजांची भक्त म्हणून आली नाहीत, पण फक्त महाराजांना बघायला आली. कोणी ऐकलेला महाराज चमत्कार करतायत, तर कोणी ऐकलेला महाराजांची विभूती अशी आहे का तुम्हाला तुमचं आराध्य दैवत त्याच्यामध्ये दिसतंय. असेच हे संन्यासी अक्कलकोटामध्ये आले होते. हे नाथपंथी होते आणि ह्या संन्यासाचं नाव होतं एकनाथ. हा नाथपंथी एकनाथ संन्यासी जो आलेला, तो मोठा लवाजमा घेऊन अक्कलकोटात आलेला. त्याच्याबरोबर त्याचे 2-4 सेवेकरी होते. स्वतः घोड्यावर बसलेला, अगडबंब देह, अगदी बालड्य शरीरवृष्टी, एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात चिमटा, पायामध्ये अगदी जड जड लोखंडी वळ्या. आणि अशा या स्वरूपामध्ये तो जे अक्कलकोटामध्ये ते आले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम काय विचारलं असेल तर यहाँ पे कोई स्वामी है. त्यांच्या कानावर बहुतेक आलं होतं की अक्कलकोट प्रांतामध्ये कोणतरी विभूती आहे, त्यांना तेथे लोक स्वामी समर्थ म्हणतात. त्या संन्यासाचं हे विचारणं आणि त्यांची एकूण शरीरयष्टी बघून तिथली लोक खाबरलेलीच. त्यातल्या काहींनी त्यांना हात जोडून सांगितलं, हो इथे स्वामी महाराज आहेत आणि ते आमचे सर्वांचे देव आहेत. त्यावर त्यांनी ते कुठे आहेत त्याच्याबद्दल विचारलं आणि हा संन्यासी आपल्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि एका हातामध्ये चिमटा वाजवत वाजवत त्या मुरलीधर मंदिरामध्ये गेले, जिथे स्वामी महाराज एका पलंगावरती शांतपणे पडलेले. दुपारची वेळ होती, सगळे त्याचे सेवाकरी सुद्धा स्वामी महाराज पडले म्हणल्यावरती ते सुद्धा वामकुक्षी घेत होते. तेव्हा त्यांनी आपल्या खांद्यावरची एक बनात म्हणजे ब्लँकेट समजू आपण, ते काढलं आणि काहीतरी पुटपुटत त्यांनी स्वामी महाराजांच्या अंगावर ते टाकलं. महाराजांच्या अंगावर ते जसं टाकताच महाराज खाडकन उठले आणि त्या संन्यासाला विचारू लागले, काय रे म्हणे, चटूक करतोस काय, मादरचोद चटूक करतोस. आणि याच सुमारास त्या संन्यासाची आणि स्वामी महाराजांची नजरानजर झाली आणि तो संन्यासी स्वामी महाराजांना पूर्णतः शरण गेला. आपले कान उपटत त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि तो त्या दिवशीपासून तो महाराजांचा झाला. भक्त मंडळी, त्यांनी तो सगळा लवाजमा, तो घोडा, त्याचे ते सेवेकरी आणि सगळं काही जे काय होतं त्या सर्वांना माघारी पाठवून दिलं. त्याला सांगितलं की मी स्वामी महाराजांच्या सेवेत आता कायम राहणार आहे. मी आजपासून महाराजांचा झालेलो आहे. मी कुठेही काही करणार नाही, तुमच्याबरोबर फिरणार नाही, तुम्हाला सुद्धा बरोबर घेणार नाही. तुम्ही तुमच्या वाटेने निघून जा. आणि हा संन्यासी स्वामी महाराजांच्या सेवेत कायम राहिला. पुढे तो स्वामी महाराजांचा इतका एकनिष्ठ भक्त बनला की पराकोटीचा. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे, स्वामी महाराजांच्या अवतीभोवती जे कोण सेवेकरी होते त्यांचे ते गुण होते ते पराकोटीचे होते. सामान्यांमध्ये ते तुम्हाला कधीच दिसणार नाही. स्वार्थ म्हणाल तर पराकोटीचा, लोभ म्हणाल तर पराकोटीचा, प्रेम म्हणाल तर पराकोटीचे, श्रद्धा म्हणाल तर पराकोटीची. जे काय त्यांच्याकडे होतं ते पराकोटीचं होतं, ॲट पार जे आपण म्हणतो.
सर्वसाधारण अजिबात नाही. सामान्यांमध्ये त्या पद्धतीचा गुण कधीच इतका पराकोटीचा येत नसतो आणि येतही नाही. आजपर्यंत कधीच कोणी बघितलेला नसेल. त्याच पद्धतीने हे जे संन्यासी होते हे स्वामी महाराजांचे इतके निस्सीम आणि इतके एकनिष्ठ भक्त बनले. हे कसं काय, हे कुठून आले होते? आणि ह्यांचा स्वामी महाराजांच्या सान्निध्यातील काही घटना या पाहताच आपल्याला कळतं की हे सर्वसाधारण नव्हते. यांना नेमकं आपण स्वामी महाराजांचं सेवेकरी म्हणावं की स्वामी महाराजांचा फकीर म्हणावा हेच कळत नाही. ते जर इतर कुठूनही अक्कलकोटमध्ये आले असतील तरी त्यांनी अक्कलकोटमध्ये कायम वास्तव्य केलं, स्वामी महाराजांच्या सान्निध्यात वास्तव्य केलं आणि अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत त्यांनी आपला देह संपवला. भक्त मंडळी, तिथली लोकं, अक्कलकोटची लोकं या संन्यासाला कानफाट्या म्हणत. कानफाट्या म्हणण्याचं कारण काय? त्यांनी स्वतःच्या कानाचा खालचा भाग जो आहे हा फाडून घेतला होता. हे संन्यासी नाथपंथी होते. त्यांचा पंथ मच्छिंद्रनाथांचा होता आणि मच्छिंद्रनाथांचे जेवढे जेवढे अनुयायी आहेत ते सगळे स्वतःचा कान फाडून घेतात आणि कानाभोवती ते लाकडी कुंडल घालतात. त्या पंथातल्या हा माणूस होता आणि म्हणून त्याला कानफाट्या म्हटलं गेलं. हा कानफाट्या स्वामी महाराजांचा इतका निस्सीम भक्त होता, इतका निस्सीम भक्त होता की त्याला महाराजांकडे कोणीही लबाडी केलेली आवडत नसत. त्याला महाराजांखेरीज कुठल्याही इतर दैवताचं नाव घेतलेलं सुद्धा आवडत नसत. त्याला अपवाद म्हणजे गणपती बाप्पा मात्र होते. त्याला गणपती बाप्पाचं नाव कोणी घेतलं का त्याला आवडत असत. माझा बाप्पा, स्वामी बाप्पा असं तो जोर जोराने ओढत. पण इतर कुठच्याही दैवताचं नाव घेतलं का त्याला ते खपत नसत. हा फक्त अगडबंबच नव्हता, हा फक्त बलाढ्यच नव्हता, हा तेवढाच रागीट सुद्धा होता. सर्वजण एकत्र जमलेले असताना साहजिकच स्वामी महाराजांच्या पुढ्यात दत्तप्रभूंचं नाव घेतलं जायचं. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्कलकोट हे खेडं गाणगापूरच्या वाटेवरचं होतं. त्यामुळे अक्कलकोटमध्ये जास्तीत जास्त रहदारी जर कोणाची असेल तर गाणगापूरच्या वारकऱ्यांची असायची. आणि गाणगापूरचे वारकरी सगळे दत्तभक्त. महाराजांमध्ये त्यांना नेहमी दत्त दिसला म्हणून तिथे दत्ताचं नाव घेतलं जायचं. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय अशी त्यावेळेला स्वामी महाराजांच्या पुढ्यात म्हटलं जायचं. पण गुरुदेव दत्त ह्या एवढी सुरुवात केल्याच कानफाट्याचा इतका राग यायचा, इतका राग यायचा की जे कोण ते बोलत असतील, मग ते भले ब्राह्मण असतील, तिथले जे स्वामी महाराजांच्या जवळचे होती पुजारी असतील, त्या दोघांच्या ते शेंड्या तो पकडायचा. आणि असा उल्लेख आहे की त्या दोघांच्या शेंड्या पकडून अशा पद्धतीने डोकी आपटायचा एकमेकाची, जणू काय नारळ फोडावे. आणि खरोखर त्या पद्धतीने तो डोकी फोडायचा. ही लोक रक्तबंबाळ व्हायची आणि सर्वांना धमकवायचा, हुंडके देत देत धमकवायचा, सांगायचा की स्वामी महाराजांचंच नाव घ्या, बाकी कोणाचंच नाव नाही घ्यायचं. त्याला ते खपतच नसायचं. स्वामी महाराजांच्या समोर इतर दैवतांचं नाव कोणी घेतलं का ह्याचा राग आहे तो अनावर असायचा. असे त्यांनी खूप दंगे केले, खूप दंगे केले. त्याच्या समोर सहसा कोण उभं राहत नसत. चोळप्पा आणि सुंदराबाईंवरती त्याचा विशेष राग होता. त्यांना तो नेहमी सांगायचा, अरे खाता स्वामींचं आणि टाळी दुसरीची वाजवता काय रे, आणि तुमच्या लबाडीकडे माझं लक्ष आहे बरं, आज ना उद्या मी तुमचा हिशेब करणार. आणि हे ते जेव्हा ऐकायचे तेव्हा त्यांची सुद्धा घाबरगुंडी व्हायची बरं का. कानफाट्यात जो काय धुमाकूर घालायचा स्वामी महाराज नुसतं बघत असायचे. स्वामी महाराजांनी त्याला कधी रोखलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की हा कानफाट्या आपला निस्सीम भक्त आहे आणि कानफाट्याने स्वामी महाराजांना पूर्णतः ओळखलेलं. पण असं म्हणतात ना की समुद्राचं पूर्णतः स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला मिठाची बावली व्हावं लागतं. आणि मिठाची बावली होऊन जेव्हा आपण समुद्रात उडी मारतो तेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व संपलेलं असतं. तसंच काहीसं या कानफाट्याचं झालं होतं. त्याचं स्वतःचं अस्तित्व काहीच नव्हतं. महाराज एके महाराज. आणि अशा वेळेला महाराज नेमकं काय आहे हे पूर्णतः तो जाणून असून सुद्धा तो ते सांगायला उरला नव्हता. त्यामुळे लोक त्याला वेडा म्हणायची, लोक त्याला चिडखोर म्हणायची, लोक त्याला पावलीकम म्हणायची. पण जे काय म्हणायची ते लांबूनच. त्याच्या समोर कोणाला येऊन बोलायची कधीच काही शामत नसायची. या कानफाट्यांनी अक्कलकोटमध्ये खूप धुमाकूळ घातल्यात बरं का, खूप धुमाकूळ.
आणि या कानफाट्याने जे काय दंगे घातलेले आहेत अक्कलकोटामध्ये त्याचे आज आपण स्मरण करणार आहोत. भक्त म्हणजे एके दिवशी असंच स्वामी महाराजांच्या सान्निध्यामध्ये कानफाटे असताना काहीतरी घडलं. म्हणजे असं स्वामी महाराजांच्या केरीसाची आधी कुठल्या तरी दुसऱ्या दैवताचं नाव घेतलं म्हणा, किंवा महाराजांकडे आलेले जे काय जिन्नस असायचे, जे काय द्रव्य असायचं ते नेहमीच्या सवयीनुसार कोणीतरी उचललं म्हणा, तो कानफाट्याला ते अजिबात सहन झालं नाही. कानफाट्याची करडी नजर असायची सर्वांकडे बरं का. आणि हे असं घडल्यावरती तो पिसाळला, तो खूप रागावला आणि त्या दिवशी सुद्धा त्यांनी दंगा केला. असा दंगा केला, अशी धमाल केली का कोणालाच तो ऐकत नसायचा. बरं त्याच्या समोर सुद्धा कोणी येत नसायचं, कारण एकेका वेळेला तो 20-20, 25-25 माणसांना भारी पडायचा. कानफाट्या दंगा घालत होता, हाताला येईल त्याला पकडून मारत होता, त्यांची डोकी फोडत होता, कोणाला उचलून उचलून आपटत होता. कोणीतरी पोलिसांमध्ये जाऊन त्याची वर्दी केली. पोलिसांमध्ये जाऊन त्याची वर्दी दिल्यावरती काही पोलीस आले, पण पोलिसांना सुद्धा त्याला पकडायचं तेवढं बघायला गेलं तर हिंमत होत नसायची, कारण 20-20, 25-25 माणसांना सुद्धा तो भारी पडायचा. त्या लांबूनच पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तोच महाराज रागवल्याने त्या पोलिसांना विचारलं, अरे हरामखोरानो, माझ्या दरबारात येऊन चौकशी करणारे तुम्ही कोण? तुमचा काय संबंध? चला निघून जा इथून, अजिबात थांबायचं नाही. अक्कलकोटचे राजे स्वामी महाराजांना शरण होते. स्वामी महाराजांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते. स्वामी महाराज बोलतील ती पूर्व असायची. अशा वेळेला ते पोलीस ते काय, स्वामी महाराजांनी त्यांना तिथून चालते व्हा सांगायची खोटी, ते काहीच बोलले नाहीत. स्वामी महाराजांची क्षमा मागितली, माफी मागितली आणि ते तिथून निघून गेले. काही वेळाने स्वामी महाराजांनी त्या कानफाट्याकडे एक नजर टाकली. तोच कानफाट्या हुंडके देत 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 तिथे शांत झाला. कानफाट्याच्या समोर कधीच कोण येत नसायचं, कारण त्याला सगळे घाबरायचे. आणि मुळात कानफाट्याच्या समोर येणं हे तेवढं सोपं सुद्धा नसायचं. आणि कानफाट्याने जर काही केलं तर स्वामी महाराजसुद्धा मध्ये पडत नसत, शांतपणे बघत असत. एक दिवशी असंच काहीतरी घडलं. कानफाट्याने दंगा घातला का काहीतरी प्रसंग घडायचा. त्यामुळे कानफाट्याच्याबद्दल म्हणायचं तर एकच की कानफाट्याने दंगा घातल्याशिवाय कानफाट्याची नोंद झालेलीच नाही स्वामींच्या चरित्रामध्ये. सगळ्या नोंदी स्वामींच्या चरित्रामध्ये कानफाट्याबाबत ज्या काय आहेत त्या सगळ्या दंग्याच्याच आहेत. असंच एक दिवशी काहीतरी पुन्हा घडलं. पुन्हा पोलिसांना बोलावण्यात आलं. महाराज तिथे शांतपैकी ते सगळं बघत होते. कानफाट्या हुंडके देत 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 आधी मोठे डोळे करत रागाने सगळ्यांकडे बघत होता. महाराजांचं खाता काय आणि महाराजांच्याच विरोधात फिरता, गुण दुसऱ्यांच्याही काढता, टाळी दुसऱ्यांची वाजवता, असं जोरजोराने तो ओरडत होता. तिथे काही लोकांची डोकी फोडली होती, काही लोकांचे हातपाय तोडले होते, काही लोकांना आपटलं होतं. ही सगळी मंडळी आधी विवळत त्या बाजूला बसली होती. पोलीस पाटील आले आणि पोलीस पाटलांना सेवेकरी भुजंगा सगळं काय सांगत होता. मग मी असा इथे बसलो होतो तेवढा ते बघा तिथून समोरून तो कानफाट्या आला आणि पहिला येताच एकाला मारलं. मग त्याने दुसरीकडे आला मग तो डाव्या बाजूला वळला. तोपर्यंत अमुक कोणतरी काय बोलला. हे सगळं सांगत असताना महाराज ते सगळं ऐकत होते शांतपणे. काही वेळ महाराजांनी ऐकलं आणि त्यानंतर मात्र महाराज बोलते झाले, हा म्हणे मोठा फुशार का मारतोस तू? कानफाट्याबद्दल सांगतोस, खूप मोठ्या मोठ्या गमच्या मारतोस रे. त्याला भुजंगाला कळलं स्वामी महाराजांना आवडत नाही आपण कानफाट्याचे जे काय तक्रार केलीबद्दल. भुजंगांनी लगेच स्वामी महाराजांची माफी मागितली आणि आपली तक्रार जी काय होती ती मागे घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितलं की मला काही म्हणायचं नाही आहे, मी आतापर्यंत जे काय तुम्हाला सांगितलं किंवा जे काय स्टेटमेंट केलेलं आहे ते रेकॉर्डवरती घेऊ नका, महाराजांना ते आवडत नाही आहे. असा होता हा कानफाट्या. हा कानफाट्या स्वामी महाराजांचा निस्सीम भक्त होता. पुन्हा एकदा आणखीन एक असाच दंगा झाला. अक्कलकोटमध्ये एखाद्या वाड्यामध्ये त्या दिवशी स्वामी महाराज मुक्कामाला होते. बरोबर सगळे सेवेकरी होते. त्याच्यात सुंदराबाई म्हणू नका, बाळप्पा म्हणू नका, चोळप्पा म्हणू नका, ही सर्व मंडळी स्वामी महाराजांच्या सानिध्यात त्या वाड्यातच त्या दिवशी त्यांनी मुक्काम केला होता. स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये बळवंतराव सेवेकरी म्हणून एक होते. सगळे त्या वाड्यामध्ये रात्री शांतपैकी झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हा कानफाट्या का उठला तोच जाणो.
पण कानफाट्या उठला, खूप रागात होता आणि त्यांनी त्या बळवंतरावांच्या डोक्यामध्ये एक भला मोठा दगड घातला. महाराजांचं खाता काय, महाराजांचं खाता काय मोठमोठ्याने बोलत होता. जोर जोराने ओरडत बळवंतराव उठले. पाहतो तर डोकं सगळं रक्तबंबाळ होतं. सुंदराबाई बिचारा दमून तिथे झोपलेल्याच होत्या. सगळेजण उठले, सुंदराबाई मात्र झोपून जाय हे बघितल्यावरती कानफाट्याचा राग आणखीन अनावर झाला. त्यांनी लगेच सुंदराबाईंच्या कमरेत सुद्धा एक लाथ हासडली. तो सुंदराबाई आई 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 ग करत उठली. स्वामी महाराज हे सगळे शांतपणे पाहत होते. सगळेच उठले, अगदी सगळ्यांची धांदल उडाली. कानफाटे काय ऐकेना. आता पुढचा नंबर आपला तर नाही ना, प्रत्येकाला वाटत होतं. कानफाटे हातात भला मोठा दुसरा दगड सुद्धा होता. तो दगड आता पुन्हा कोणाच्या डोक्यात घालेल याचाही काही नेम नव्हता. कानफाट्या जोर जोराने ओढत होता, माझ्या स्वामींचा खाता काय, माझ्या स्वामींचा खाता काय. त्या दिवशी बळवंतरावांचं काय त्यांनी बघितलं होतं कोणालाच माहिती नाही आणि त्याची काय फोडसुद्धा झाली नाही. पोलीस आले, पण कानफाट्याला पकडणार कोण. कसं बसं कानफाट्याला शांत केलं, त्याची समजूत काढली आणि पोलीस निघून गेले. पण हे नेहमी होणं शक्य नाही आहे. कधी कधी कानफाट्याला जेरबंद व्हावंच लागणार होतं. असाच काहीसा एक दिवस उजाडला. आज जे भक्तनिवास आहे ना, त्याला अगदी लागून लंडोरी बुवांचा मळा आहे. त्याच्याबद्दल आपण आपल्या ह्याच चॅनलवरती अक्कलकोट या सदरमध्ये त्याचा एपिसोड केलेला आहे. त्या लंडोरी बुवांच्या मळ्यामध्ये लंडोरी बुवा आणि त्यांचे शिष्य या दोघांचीही समाधी आहेत. त्यातील एका समाधीवरती स्वामी महाराज बसले होते. असाच काहीसा दंगा घातल्यामुळे कानफाट्याला तिथे जेरबंद केलेलं. त्याच्या हातात साखळ्या, पायात साखळ्या घालून त्याला तुरुंगात टाकलेलं. पण तिथे तो स्वामी महाराजांचा मला दर्शन पाहिजे, त्याशिवाय मी खाणार नाही, काही पिणार नाही असं सांगून त्यांनी अन्नत्याग केलेला. अन्नत्याग कितीतरी दिवस त्यांनी काहीच खाल्लं नाही. शेवटी तिथल्या त्या पोलीस पाटलाचं असं म्हणणं झालं की स्वामी महाराजांचं त्यांना लांबून दर्शन द्या आणि त्यांना घेऊन या. कानफाट्याला असंच बांधून त्या तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आलं. बरोबर 5-7 शिपाई होत्या, कमरेला तलवारी. उद्या जर पुन्हा जर यांनी जर दंगा घातला बाहेर आणलेला असताना तर आपल्याला ह्याच्याबद्दल काहीतरी करावं लागेल. आणि अशा पद्धतीने ही जी धाकटी वेश जी होती तिथपर्यंत कानफाट्याला आणलं. धाकटी वेस म्हणजे आजचं मुरलीधर मंदिर. त्या मुरलीधर मंदिराच्या बाहेरच एक छोटी वेस होती. या वेशीजवळ जसं त्या कानफाट्याला आणलं तर कानफाट्याच्या कानावरती स्वामी महाराजांचा जय जयकाराचा आवाज आला. अगदी जवळच त्या लंडोरी बुवांच्या मळ्यामध्ये स्वामी महाराज बसले होते आणि त्याच्या अवतीभोवती नेहमीप्रमाणे जत्रा जमलेली. मध्ये मध्ये जय जयकार होत असायचा, स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय. आणि हे नेमकं त्या कानफाट्याच्या कानावर पडलं आणि तो बेचैन झाला महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. त्यावेळेला भक्तमंडळी आजच्यासारखं अक्कलकोटाचं बांधकाम नसायचं. अगदी मुरलीधर मंदिराच्या कडे किंवा त्या वेसीमध्ये उभे राहताच तुम्हाला लंडोरी बुवांच्या मळ्यातल्या समाधी दिसायच्या. पण हे जेव्हा स्वामी महाराज तिथे बसल्यात हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनी त्याच्याबरोबरच्या शिपायाची खूप विनवणी केली. खूप हातापाया पडल्याने त्याला सांगितलं की मला जाऊ द्या, महाराजांचं दर्शन घेऊ द्या. शिपाई म्हणाला तूच दर्शन घे, तुला जे काही घ्यायचे आहे ते. महाराजांपर्यंत अजिबात जायचं नाही, तुला महाराजांपर्यंत मी सोडणार नाही. त्यांनी कितीतरी विनवणी केली, हातापाय पडला, पण शिपाई काय ऐकेना. हे पाहताच शिपायाच्या कमरेची ती तलवार खेचली आणि शिपायावरतीच रोवली. हे पाहता शिपाई घाबरला. आजूबाजूचे शिपाई सुद्धा सगळे लांब झाले आणि तोच कानफाट्या मग त्या बांधलेल्या अवस्थेमध्ये स्वामी महाराजांच्या दिशेने हातामध्ये ती नंगी तलवार घेत तो धावू लागला. सर्व लोकांनी बघितलं जेव्हा बघितलं की हा कानफाट्या आपल्याकडे येतोय धावून हातामध्ये नंगी तलवार घेऊन, सगळ्यांची पळापळ झाली. स्वामी महाराज मात्र तिथे शांत बसलेले होते. काही वेळानं तो स्वामी महाराजांच्या पाशी काही अंतरावरती आला. सगळे सेवेकरी पांगलेले. महाराज तिथे बसले होते. महाराजांच्या सान्निध्यामध्ये भुजंगा होते आणि काही सेवेकरी होते. हे मात्र तिथून हलले नाहीत. तिथे काही अंतरावरती एक ब्राह्मण बसलेला होता जप करत स्वामी महाराजांचा. तो पाठून चोळप्पांसारखा दिसत होता. कानफाट्याला वाटलं तो चोळप्पाच आहे. हातात तलवार तर होतीच. महाराज त्याच्याकडे पाहत होते. महाराजांना त्यांनी लांबूनच नमस्कार केला आणि तो तडक त्या ब्राह्मणाकडे गेला. चोळप्पांवर त्याचा राग होता. हातात नंगी तलवार पण होती. मग त्यांनी काय केलं असावं? झपाझप वार करत राहिला तो त्या ब्राह्मणावरती.
ब्राह्मण अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडला. एवढे वार त्यांनी केले, एवढे वार केले की त्या तलवारीची मूठ तुटली. तलवारीचं पातं एका ठिकाणी पडलं, मूठ कानफाड्याच्या हातातच राहिली. तरीसुद्धा कानफाड्यात तृप्त नव्हता झालेला. तो हुडके देत होता, रागाने काहीतरी बडबडत होता. महाराजांचं लक्ष फक्त त्या ब्राह्मणाकडे होतं. महाराज कानफाड्याला काहीच बोलले नाहीत, पण महाराजांचं त्यांच्याकडे लक्ष होतं. शेवटी ती मूठ त्यांनी फेकून दिली. शिपाई त्याला पकडायला सावध होते, पण पकडूच शकत नव्हते. 4-5 शिपाई त्याला काय पकडणार हो? 20-25 माणसांना भारी होता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पण कसं बसं तिथून एक काटकरी जात होता. त्यांनी मागूनच त्या कानफाट्याला पकडलं, खाली पाडलं आणि शिपाईने त्यांना पुन्हा पकडलं. या ब्राह्मणाला नंतर मग दवाखान्यात नेण्यात आलं. त्याच्या अंगावरती भरपूर वार झाले होते, पण स्वामी महाराजांची त्याच्यावरती कृपादृष्टी होती. त्या ब्राह्मणाचा जीव अगदी व्यवस्थित राहिला, काहीही त्याला झालं नाही. काही टाके पडले अंगभर, पण काही दिवसातच तो ब्राह्मण अगदी व्यवस्थितरित्या अक्कलकोटमध्ये पुन्हा फिरू लागला. महाराजांच्या सानिध्यात पुन्हा आला, महाराजांच्या सेवेत आला. कानफाट्याला मात्र लोक घाबरत असायचे. कानफाट्या नाव काढलं रे काढलं का लोकांची पळापळ व्हायची. तो तिथे असेल तर कोणीच पुढे येत नसत. या कानफाट्याने असं म्हणतात की स्वामी महाराजांना पूर्णतः जाणलेलं. कारण गणपतीचं नाव घेतलेलं मात्र कानफाट्याला खपायचं, पण इतर कुठल्याच देवाचं नाव घेतलेलं कानफाट्याला खपत नव्हतं. मग आपण असा विचार करतो की गणपतीचं नाव का बरं खपत असेल? तर सहज म्हणून माझ्या मनामध्ये हा विचार आला की स्वामी महाराजांची प्रगट लीला किंवा अवतारकांड जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो छोटा विजयसिंग कोणाबरोबर गोट्या खेळत असतो. जेव्हा स्वामी महाराज प्रगटतात, कोणाला आवाहन करतो की आज तू गोट्या खेळ, बाप्पास तुझा डाव. तो गणपती बाप्पाला. आणि गणपती बाप्पाला आवाहन केल्याच्या नंतर जो बाप्पा प्रगटतो तोच स्वामी महाराज आहेत, असं स्वामीसुत महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच कानफाट्या इथे सुद्धा तेव्हा त्या अवतारकांडाच्या त्या प्रसंगाला त्याच्यातून दुजोरा मिळतो की स्वामी महाराज आणि गणपती बाप्पा यांच्यात काहीच फरक नाही आहे. हा कानफाट्या स्वामी महाराजांचा इतका निस्सीम भक्त होता की माझ्यासारख्याला तुम्हाला त्याचं वर्णन करणं सुद्धा सोपं नाही आहे. वर्णन करताच येणार नाही मला. महाराजांची एकनिष्ठपणा ती काय, किंवा एकनिष्ठपणा या शब्दाचा अर्थ काय, हे आपण कानफाट्याचं चरित्र आपण जेव्हा ऐकतो किंवा कानफाट्यांच्या काही प्रसंगाचं जेव्हा आपण स्मरण करतो तेव्हा आपल्याला कळतं. भक्त मंडळी, कानफाट्याने स्वतःचा आहार काय होता माहिती आहे का? महाराजांचं मलमूत्र. महाराजांचं मलमूत्र हे त्या कानफाट्याचा आहार असायचा. या कानफाट्याने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये महाराजांकडे कधी पाठ केली नाही. महाराजांची स्वारी जिथे जिथे जायची तिथे तिथे महाराजांना बसायचा तो आलिशान जो पलंग होता, मला मोठा पलंग, अगदी जड पलंग असायचा, तो हा कानफाट्या डोक्यावर घ्यायचा आणि सगळ्यात पुढे स्वामी महाराजांना पाहत पाहत उलटा चालत चालत तो महाराजांच्या बरोबर जायचा. जतच्या सरकाराने स्वामी महाराजांना एक भली मोठी बैलगाडी दिलेली, किल्लाड्या बैलांची, म्हणजे भले मोठे बैल असतात ते, आणि ती बैलगाडी भुजंग चालवायचे. पण वाटेत कधी कानफाट्या दिसला का सगळीच पळापळ व्हायची. मग तो भुजंगसुद्धा ती बैलगाडी जोराजोराने चालवायला लागायचा. कानफाट्याला स्वामी महाराजांचं दर्शन पाहिजे असायचं. स्वामी महाराज त्या बैलगाडीत बसलेले असायचे. माशाला कानफाट्या काय करायचा, कानफाट्या धावत धावत त्या बैलगाडीच्या पाठी जायचा आणि ती बैलगाडी नुसती पकडायचा. भक्त मंडळी, कानफाट्याने पकडलेली बैलगाडी ती पुढे जात नसत. ते खिल्लाड्या बैलांची जोडी तिथल्या तिथे उभी राहत असत. एवढा बलवान तो कानफाट्या होता. कधी जर तो त्या बैलगाडीच्या समोर आला तर आपल्या 2 हातांनी त्या बैलांना तिथेच थांबवायचा. कधी कधी महाराज कुठे जात असतील आणि महाराजांना त्यांना जर कुठे जाऊ द्यायचं नसेल तरी तो बैलगाडी हातामध्ये घेऊन उलटी फिरवायचा. स्वामी माऊलींवरती त्यांचं अचाट प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम स्वामी महाराजांचं सुद्धा या कानफाट्यावरती होतं. आणि हा कानफाट्याचं निमित्त होऊन स्वामी महाराजांनी इतर जे कोण त्यांच्याकडे आले त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र अशी उपासना किंवा रचना त्यांच्याकडून करून घेतली.
मग ते गोपाळबुवा केळकर असोत किंवा माधवशास्त्री मैसलकर असो, महाराजांनी त्यांना आज्ञा केलेली आहे की आमच्यावरती काहीतरी रचना कर, आमचं अष्टक कर, आमची प्रार्थना कर, आमची उपासना कर. आणि तशा त्या सर्व उपासना रचल्या गेल्या. आता महाराजांना काय गरज होती, दत्ताची उपासना तिथे चालतच होती त्यांच्या पुढे, पण कानफाट्या ते खपून घेत नसत. हा कानफाट्या स्वामी महाराजांचा इतका निस्सीम भक्त होता की महाराजांचं पदोपदी रोजचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला चालत नसायचं. आणि अशा वेळेला एके दिवशी त्यांनी मोठा दंगा केला आणि मोठी केस झाली. त्याच्यात त्याला पकडलं गेलं, त्याला तुरुंगात घातलं गेलं. त्याच दरम्यानमध्ये स्वामी महाराजांनी देह ठेवला. कानफाट्या त्यावेळेला तुरुंगात होता. कानफाट्याने तिथे खूप दंगा केला, तरी पण कानफाट्याला बाहेर आणला नाही. कारण कानफाट्याला बाहेर आणलं असतं आणि महाराजांनी देह ठेवलं त्याने बघितलं असतं तर 5-50 माणसांना सुद्धा तो भारी पडला असता. त्यामुळे कानफाट्याला आणलं नाही. कानफाट्या तिथे चिलीम ओढायचं बरं का, चिलीम. आणि ते जे कोण पोलीस होते तिथे ते त्याची ती चिलीम काढून घ्यायचे. त्याला विचारायचे, तुला आतमध्ये तुरुंगामध्ये चिलीम कोणी दिली? आणि जबरदस्तीने त्याच्या हातातून ती चिलीम काढून घेत असत. पण एक चिलीम काढून थोडी झालं. एक चिलीम काय त्याची काढून घेतल्यावरती त्याच्याकडे दुसरी चिलीम असायची. ती काढून घेतल्यावर त्याच्यावर तिसरी चिलीम असायची. शेवटी त्याला पूर्ण तपासण्यात आलं. त्याला फक्त लंगोटी घालून ती त्या आतमध्ये ठेवण्यात आलं. आता तर त्याला चिलीम मिळणार नाही, पण तरी पण तो तिथे चिलीम ओढताना दिसायचा. पुन्हा त्याच्या हातातली चिलीम काढली जायची. असं करता करता त्या शिपायाच्या टेबलावरती या चिलमीचा नुसता ढीग पडलेला असायचा. पण कानफाट्या मात्र तिथे चिलीम ओढतच राहायचा. आपल्याला फक्त एकच दिसत होतं की कानफाट्या हा एकनिष्ठ स्वामींचा भक्त आहे. त्याला इतर दैवताचं नाव सुद्धा खपत नाही. पण कानफाट्या नेमका कोण होता हे फक्त स्वामी महाराजच जाणून होते. म्हणूनच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कानफाट्याला आपण सेवेकरी म्हणू शकत नाही. तर कानफाट्या हा स्वामी महाराजांचा एक फकीर होता. त्यांनी स्वामी महाराजांचं स्वरूप पूर्णतः जाणलेलं. महाराज हे मूलब्रह्म आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, हे कानफाट्यांनी पूर्णतः जाणलेलं. आणि म्हणूनच तोच कानफाट्या त्यांना शरण आला. स्वामी महाराजांच्या अवतीभोवती जे कोण सेवेकरी होते त्यांचा तो गुण पराकोटीचा होता. त्यात या कानफाट्याची एकनिष्ठता. त्याला लोकांनी खूप त्रास दिला, कारण त्याला लोक घाबरत होते. पण स्वामी महाराज नेहमी त्याच्या बरोबर राहिले. त्याच्या अखेरच्या काळापर्यंत स्वामी महाराजांनी त्यांना सांभाळलं. कानफाट्यांनी शेवटी तुरुंगातच देह ठेवला. त्याला कुठेतरी समजलेलं की महाराजांनी सुद्धा देह ठेवलेला आहे, कारण मध्ये मध्ये तुरुंगात काहीतरी असं पुटपुटायचं. आणि स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर काही दिवसातच या अगडबंब कानफाट्यांनी सुद्धा तुरुंगातच देह ठेवला. या कानफाट्या या स्वामी भक्ताच्या किंवा या स्वामींच्या फकीरावरती जो काय तिथली लोक द्वेष करत होते, कारण सगळ्यांनाच त्यांच्याकडून प्रसाद मिळालेला, म्हणून त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याला एखाद्या सामान्यासारखं अग्नी देण्यात आलं असावं त्याची पण नोंद नाही आहे. पण कानफाट्याचं असं काहीच नाही. पुढे गोपाळबुवा केळकर, वामनबुवा वांबोरीकर, मुळेकर वगैरे ह्या लोकांच्या स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये हे व्यक्तिमत्व आपल्याला मिळतं. त्यांचा फोटो नाही आहे, त्यांची काहीच अशी विशेष नोंद नाही आहे. असं सांगितलं जातं की ते पुण्यातल्या गोसावीपुऱ्यातून आले होते. नाथपंथी मच्छिंद्रनाथांचे अनुयायी, फार चिटकोर, स्वामी महाराजांना पूर्ण शरण आलेले. म्हणूनच भक्तगण कानफाट्याने जो काय धुमाळूळ घातला, जो काय दंगा केला, त्याचा उद्देश आपण लक्षात घेऊया. त्यांना फक्त एवढंच म्हणायचं होतं की स्वामी महाराजांचं खातानं मग महाराजांकडे प्रामाणिक राहा. महाराजांचं नाव आयुष्यभर अखंडपणे स्मरा, महाराजांना स्मरा. महाराजांच्याकडे कुठच्याही पद्धतीची लबाडी करू नका. माझी करडी नजर तुमच्याकडे आहे आणि मला जर हे तुम्ही करताना दिसलात तर तुमचा समाचार घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तो जो समाचार घ्यायचा त्याला आज आपण दंगेचं स्वरूप दिलं. आपण असं म्हणतो की त्यांनी दंगा केला.
आणि म्हणूनच महाराज जे होते ते शांत बसून ते बघत असायचे. भक्त मंडळी, या कानफाट्याचा एकनिष्ठपणा, या कानफाट्याची भक्ती, या कानफाट्यांची स्वामीवरची श्रद्धा याचं आपण स्मरण करूया, कानफाट्याचं स्मरण करूया. आणि कानफाट्यासारखी भक्ती, कानफाट्यासारखा एकनिष्ठपणा आपल्यामध्ये सुद्धा येऊ द्या अशी प्रार्थना महाराजांकडे करूया. आणि मनसोक्तपणे स्वामी महाराजांच्या पुढ्यात उभं राहून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.